सिंपल आणि सोप्या पद्धतीत भाजीचा प्रकार करतोय। खूप न्यूट्रिल्सनी भरलेली आणि खूप छान भाजी होते आलू पालक। हिवाळ्यात मार्केटमध्ये खूप प्रकारच्या भाज्या येतात, त्यामधला एक पालक खूप असं न्यूट्रिल्सनी भरलेला भाजीचा प्रकार। पालक क्लीन करून धुवून जेवढं बारीक कट करता येईल तेवढं कट करून मी एकच पालकाची जोडी घेतले। बटाट्यांची सालं काढूनच घ्या, त्याने चव छान येते। कोणत्याही साईजने मोठे छोटे कट करून, बटाट्यांना खूप स्टार असतात, लगेच पाण्यामध्ये डिप करून 2 टॅमॅटो चॉप करून तुम्ही टॅमॅटोची प्युरी तयार करू शकता। 2 मिरच्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। बारीक चॉप करून घेतलेली कोथिंबीर। कांदा पालकामध्ये एकदम मॅच नाही होत म्हणून मी फक्त लसूणच घेणार आहे। तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदाही घेऊ शकता। एक लसूण मी ठेचून नाही घेतलाय, चॉप करून घेतलाय। तेल, जिरा, लसूण तेलामध्ये सॉटे करून घ्यायचं आहे। मिरची जेवढी तुम्ही सॉटे करून घ्याल तेवढी टेस्ट अजून वाढते। तेलामध्ये बटाटे सॉटे करून घ्यायचे आहेत 3, 4, 5 मिनिटे, त्याने टेस्ट ही छान येते। तेलामध्येही बटाटे चांगले शिजवून निघतात। चॉप करून घेतलेला टॅमॅटो, तेलावर टॅमॅटो सॉटे करून एकजीव सर्व करून हळद, गरम मसाला, रेड चिली पावडर, धना पावडर, पहिल्यांदा आपण हिरवी मिरचीही टाकलेली आहे त्याप्रमाणे मसाला टाकून घ्या। तेलामध्ये मसाला शिजवून वरून थोडा पाणी बटाटे शिजण्यासाठी, चवीनुसार मीठ, झाकण देऊन खूप छान अशी भाजी तयार होते आलू पालक। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून झाकण देऊन शिजून घ्यायची आहे। भाजी चेक करून पालक जो कट केलेला होता तो मिक्स करून साध्या सोप्या पद्धतीत आणि झटपट भाजी तयार होते। भाजी सर्व एकजीव करून पालकाचा पाणी होतो, भाजीमध्ये जास्त पाणी ओतून घ्यायचं नाही। आता वाफेनेच पूर्णपणे शिजून घ्यायची आहे। वरून कोथिंबीर खूप सारी, झाकण देऊन भाजी शिजून। हिवाळ्यात आलू पालकाची भाजी बनवायला विसरू नका। आलू पालकाची भाजी बनवायला आणि खायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।